ॲनिमल किंगडम या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण स्टडी केला नॉन कॉर्डेटाचे 10 ग्रुप्स. यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे कॉर्डेटा, फायलम कॉर्डेटा. याच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो, व्हॅक्युलेटेड सेल्सनी बनलेला नोटोकॉर्ड लाईफच्या कोणत्या का असेना पण अवस्थितीमध्ये असतोच. त्यानंतर नर्व कॉर्ड आहे, कुठल्या बाजूला? डॉर्सल साइडला नर्व कॉर्ड आहे. लाईफ मध्ये एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये का असेना पण गिल स्लिट असतातच. पोस्ट ॲनल टेल त्याच्यामध्ये आहे, ही पोस्ट ॲनल टेल आहे. हार्ट वेंट्रल साइडला आहे बॉडीच्या, म्हणजे हा नोटोकॉर्ड आहे व्हॅक्युलेटेड सेल्सनी बनलेला. डॉर्सल ट्युब्युलर हॉलो नर्व कॉर्ड असतो, फॅरेंजियल गिल स्लिट असतात. पोस्ट ॲनल टेल आहे. हार्ट वेंट्रल साइडला आहे. अशा अत्यंत महत्वाच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत कॉर्डेटाच्या. आता कॉर्डेटा आणि नॉन कॉर्डेटा याच्यामध्ये डिफरन्स काय? नोटोकॉर्ड इज फाउंड इन एम्ब्रॉनिक स्टेज. इकडे नोटोकॉर्ड नसतो. सेंट्रल नर्वस सिस्टीम कशी आहे? डॉर्सल, हॉलो आणि सिंगल आहे. इकडं सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा नर्वस सिस्टीम व्हेंट्रल, सॉलिड आणि डबल आहे. फॅरेंजियल गिल स्लिट असतात यामध्ये, कॉर्डेटामध्ये, नॉन कॉर्डेटमध्ये नसतात. हार्ट वेंट्रल साइडला आहे, जर असेल तर डॉर्सल साइडला आहे नॉन कॉर्डेट मध्ये. इकडं पोस्ट ॲनल टेल असते, इकडं पोस्ट ॲनल टेल नसते. अशा प्रकारचे डिफरन्सेस आहेत कॉर्डेटा आणि नॉन कॉर्डेटा मध्ये. आता या कॉर्डेटा मध्ये एक सब फायलम युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा असे यामध्ये 3 महत्वाचे सब फायलम आहेत. सुरुवातीला सब फायलम युरोकॉर्डेटा. युरो म्हणजे टेल, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड फक्त टेल, लार्वल टेल रिजन मध्ये असतो, त्याला आपण म्हणतो युरोकॉर्डेटा. ऍसिडिया हे कॉमन एक्झाम्पल आहे याचं. डोलिओलम हा पण आहे, त्यानंतर साल्पा आहे, हे सर्व याचे एक्झाम्पल आहेत. बॉडी इज कवर्ड बाय टेस्ट नावाचं कोटिंग आहे, ट्युनिक आहे, आणि त्याच्यामुळं आपण त्यांना ट्युनिकेट्स, ट्युनिकचं कोटिंग आहे, कव्हरिंग आहे बॉडीवरती, त्यामुळं त्यांना आपण ट्युनिकेट्स पण म्हणतो. एक्सक्लुझिव्हली मराईन वॉटर मध्ये राहतात. हार्मॅफ्रोडाइट आहेत, बायसेक्शुअल आहेत, आणि यांच्यामध्ये कंडिशन कशी आहे? लार्वा सेक्शुअली मॅच्युअर असतो आणि ॲडल्ट पुअर असतो. त्यामुळं हे उलटच होत आहे. मेटामॉर्फोसिस यामध्ये उलट आहे, म्हणून त्याला नाव दिलंय रिट्रोमॉर्फोसिस.
retrogressive metamorphosis because larva becomes sexually mature than the adult. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे सिफॅलो. सिफॅलो म्हणजे हेड. ज्यांच्या हेड मध्ये नोटोकॉर्ड आहे त्याला आपण म्हणतो सिफॅलोकॉर्डेटा. नोटोकॉर्ड फ्रॉम हेड टू टेल region and persistent throughout life. हेड टू टेल पर्यंत आहे तो आणि थ्रूआउट लाईफ राहतो. फिश लाईक बॉडी आहे याची. एक्सक्लुझिव्हली मराईन आहेत. सेक्सेस सेपरेट आहेत. ब्रँकिओस्टोमा, एम्फिऑक्सस, लॅन्सलेट असे हे एक्झाम्पल याचे. एम्फिऑक्सस दिसतं इथं आणि या एम्फिऑक्सस मध्ये पहा हा नोटोकॉर्ड दिसतो. हेड टू टेल परसिस्टंट आपल्याला दिसतो. इथं डॉर्सल इथं नर्व कॉर्ड पण आहे. गिल स्लिट आहेत. एंडोस्टाईल आहे. गोनॅड्स आहेत. एलिमेंटरी कॅनॉल कंप्लीट आहे. फिन्स आहेत. कॉडल फिन, फिन रेज वगैरे आहेत. अशा प्रकारचे स्ट्रक्चर यामध्ये पाहायला मिळतात. सिफॅलोकॉर्डेटा. त्यानंतर सब फायलम व्हर्टिब्रेटा, ज्याच्यामध्ये बघा नोटोकॉर्ड ड्युरिंग एम्ब्रॉनिक पिरियड मध्ये नोटोकॉर्ड असतो. ज्यांच्यामध्ये एम्ब्रॉनिक पिरियड मध्ये नोटोकॉर्ड असतो. बट नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय कार्टिलॅजिनस और बोनी व्हर्टिब्रल कॉलम. कार्टिलेज किंवा बोनचा व्हर्टिब्रल कॉलम बनलेला आहे. नोटोकॉर्डची व्हॅक्युलेटेड सेलनी बनलेल्या नोटोकॉर्डची रिप्लेसमेंट होऊन नंतर व्हर्टिब्रल कॉलम तयार होतो ॲडल्ट मध्ये. हार्ट मस्क्युलर आहे. वेंट्रल साइडला आहे बॉडीच्या. किडनीज आर एक्सक्रिटरी ऑर्गन्स अँड दे हेल्प्स इन ऑस्मोरेग्युलेशन ऑल्सो. म्हणजे एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशनच्या प्रोसेससाठी स्पेशल ऑर्गन्स आहेत किडनीज. पेअर्ड अपेंडेजेस, फिन्स किंवा लिम्स याच्यामध्ये असतात या व्हर्टिब्रेटामध्ये. व्हर्टिब्रेटामध्ये आहेत असे. आणि इथं हार्टचा विचार केला तर फिशचं हार्ट 2 चंबर्ड आहे. फ्रॉगचं हार्ट 3 चंबर्ड आहे. रेप्टाइलचं हार्ट 3.5 चंबर्ड आहे. बर्ड्स आणि मॅमल्स यांचं हार्ट कम्प्लिटली डिवायडेड 4 चंबर्ड असतं. जर एम्ब्रिओ विचारात घेतला तर इथं फॅरेंजियल गिल्स पाउचेस दिसतात आपल्याला. गिल्स असतात. पोस्ट ॲनल टेल आहे. नोटोकॉर्ड सगळं दिसतंय आपल्याला इथं. किडनी हा एक्सक्रिटरी ऑर्गन त्यामध्ये महत्वाचा आहे. फायलम कॉर्डेटा मध्ये नेक्स्ट सब फायलम आहे व्हर्टिब्रेटा. possesses notochord during embryonic period. एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये नोटोकॉर्ड असतो. नंतर त्याची रिप्लेसमेंट होऊन व्हर्टिब्रल कॉलम तयार होतो. तो जो नोटोकॉर्ड आहे तो कार्टिलॅजिनस किंवा बोनी व्हर्टिब्रल कॉलम मध्ये रिप्लेसमेंट होते. हार्ट मस्क्युलर आहे. वेंट्रल साइडला आहे बॉडीच्या. किडनीज आर ऑर्गन्स ऑफ एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. पेअर्ड अपेंडेजेस, फिन्स किंवा लिम्स
असतात यांच्यामध्ये. आणि हा जो ग्रुप आपल्याला दिसतो हा व्हर्टिब्रेटा. या व्हर्टिब्रेटामध्ये पाहिलं फिशचं हार्ट 2 चेंबर्ड आहे. ॲम्फिबियन्स फ्रॉगचं हार्ट 3 चेंबर्ड आहे. 2 ऑरिकल्स 1 व्हेंट्रिकल. त्यानंतर रेप्टाइलचं हार्ट 3.5 चेंबर्ड आहे. हे काही एक्सेप्शन्स आहेत त्याच्यामध्ये क्रोकोडाईल सारखे. आणि बर्ड्स आणि मॅमल्स यांचं हार्ट जे आहे ते कम्प्लिटली डिवायडेड 4 चेंबर्ड आहे टू अवॉइड दी मिक्सिंग ऑफ प्युअर अँड इम्प्युअर ब्लड. फॅरेंजियल गिल स्लिट तर असतात, आपण सांगितलेलंच आहे. सब फायलम व्हर्टिब्रेटा त्याचे हे सर्व मेंबर्स आपण आता स्टडी करणार आहोत. या व्हर्टिब्रेटामध्ये 2 मेजर ग्रुप येतात. अज्ञाथा म्हणजे जबडे नसलेला ग्रुप, अब्सेन्स ऑफ जॉज, अज्ञाथा. सेकंड ग्रुप आहे ज्ञाथोस्टोमाटा. स्टोमा म्हणजे माउथ ओपनिंग. जबडे असलेल्या ॲनिमलचा ग्रुप म्हणजे ज्ञाथोस्टोमाटा. जॉज आर प्रेझेंट. अज्ञाथामध्ये येतात सायक्लोस्टोम्स. सायक्लोस्टोमॅटा हा जो ग्रुप आहे सर्क्युलर माउथ असणारा, मिक्झिन फिश वगैरे यांचा जो ग्रुप आहे तो आहे सायक्लोस्टोम्स. आणि त्याच्यानंतर या ज्ञाथोस्टोमाटाचे पुन्हा 2 सुपर क्लास तयार केलेले आहेत. पायसेस म्हणजे अपोडा, ज्याच्यामध्ये लिम्स अब्सेंट आहेत असा अपोडा. आणि ज्याच्यामध्ये लिम्स आहेत 4 आहेत ते पण, त्यांना आपण म्हणतो टेट्रापोडा. अपोडामध्ये पायसेस हा ग्रुप येतो. फिश येतात, ट्रू फिश यामध्ये येतात. त्यामध्ये क्वाड्रिस्थाईस म्हणजे कार्टिलॅजिनस फिश, ओस्टिओस्थाईस म्हणजे बोनी फिश. आणि टेट्रापोडामध्ये ॲम्फिबिया, रेप्टेलिया, एओज, मॅमॅलिया हे ग्रुप येतात. बघूया आता 1 बाय 1 हे सर्व ग्रुप. सायक्लोस्टोम्स नावच आहे सायक्लो, ज्यांचं माउथ सर्क्युलर आहे, गोल माउथ असणारा ग्रुप. ऑल आर एक्टोपॅरासाइट ऑन फिशेस. सम फिशेस, काही फिश न खाऊन जगतात हे. इलॉंगेटेड बॉडी आहे, विदाउट स्केल्स अँड फिन्स. बघा फिन्स आहेत का? नाही. स्केल्स आहेत का? नाही. 6 to 15 pairs of gill slits are present for respiration. 6 ते 15 गिल स्लिटच्या पेअर्स आहेत रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी. कार्टिलॅजिनस क्रॅनियम आणि व्हर्टिब्रल कॉलम याच्यामध्ये आहे. क्लोज सर्क्युलेशन, आता पुढे सर्वांमध्ये क्लोज सर्क्युलेशनच आहे. मराईन बट मायग्रेट फॉर स्पॅनिंग टू फ्रेश वॉटर. ते जनरली मराईन वॉटर मध्ये राहतात, पण ब्रीडिंगच्या प्रोसेस मध्ये साठी ते फ्रेश वॉटर मध्ये येतात. आणि स्पॅनिंग केलं की ते मरतात आणि लार्वी मेटामॉर्फोसिस करून पुन्हा समुद्रात जातात. म्हणजे हे मराईन वॉटर मध्ये राहतात, स्पॅनिंगच्या प्रोसेस साठी, ब्रीडिंगच्या प्रोसेस साठी फ्रेश वॉटर मध्ये येतात. स्पॅनिंगची प्रोसेस झाली की हे मरतात आणि जे लार्वी आहेत ते नंतर समुद्रामध्ये मायग्रेट होतात. एक्झाम्पल पेट्रोमायझॉन,
लॅम्प्रे आणि मिक्झिन किंवा हॅगफिश हे त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळतील. इथं 6 ते 15 पेयर्स आहेत गिल स्लिटच्या. सर्क्युलर माउथ इथं दिसतंय आपल्याला, याच्यावर हॉर्नी टीथ दिसत आहेत. सक्टोरियल हॅबिट आहे, सक करणार. त्यानंतर सुपर क्लास, त्यामध्ये पायसेस. अपोडामध्ये पायसेस विचारात घेऊ. फिश ट्रू फिशचा ग्रुप आहे आणि फिशच्या जनरली कॅरेक्टर्स आपल्याला वेल नोन आहेत. यामध्ये समुद्रामध्ये सापडणारे फिश जनरली ते कार्टिलॅजिनस आहेत, मोस्टली म्हणू आपण. आणि फ्रेश वॉटर मध्ये सापडणारे फिश मोस्टली कसे आहेत? बोनी फिश आहेत. एंडोस्केलेटन बोनी आहे त्यांचं, म्हणून त्यांना कार्टिलॅजिनस फिश आणि बोनी फिश असं नाव दिलेलं आहे. समुद्रामध्ये आपल्याला पॉपलेट मिळतो, पॉपलेट त्याचं एंडोस्केलेटन कार्टिलॅजिनस आहे. आणि आपल्या एरियामध्ये रोहू, कटला, चिलाबी हे सगळे बोनी फिश आहेत. एंडोस्केलेटन बोनी आहे म्हणून ते ऑस्टिओस्थाइस मध्ये येतात. कॅरेक्टर्स पहा, मराईन असतात कॉन्ड्रिस्थाइस, ऑस्टिओस्थाइस बोनी फिश मराईन पण असतात आणि फ्रेश वॉटर पण असतात. बॉडी स्ट्रीमलाइन्ड, निमुळत शरीर, टू लिस्ट द रेजिस्टन्स ऑफ वॉटर, ही सर्वच फिशची कॅरेक्टर आहे. प्रिडॅसियस हे आहेत. त्यानंतर एंडोस्केलेटन कार्टिलॅजिनस आहे कॉन्ड्रिस्थाइस मध्ये आणि इकडं एंडोस्केलेटन बोनी आहे. नोटोकॉर्ड इज पर्सिस्टंट थ्रूआउट लाईफ इन कॉन्ड्रिस्थाइस, ही कॅरेक्टर आहे. बॉडी इज कवर्ड बाय स्केल्स, मग ते सायक्लॉइड, प्लॅकॉइड टाइपचे स्केल्स असतील. एंडोस्केलेटन जे कार्टिलॅजिनस फिश आहे त्यांच्यामध्ये कार्टिलेज न बनलं, जे ऑस्टिओस्थाइसचे मेंबर आहेत त्यांच्यामध्ये बोननी बनलेला आहे. फिन्स आर प्रेझेंट फॉर लोकोमोशन आणि टेल फिन जे आहे ते स्टेरिंगचं काम करतं, दिशा देण्याचं काम करतं, डायरेक्शनचं काम करतं. त्यानंतर lateral line sense organ present. Lateral line sense organs are present to detect water pressure. वॉटरचं प्रेशर डिटेक्ट करण्यासाठी लॅटरल लाईन सेन्स ऑर्गन यामध्ये असतात. गिल्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. आता यांच्या गिल्स वरती काही कव्हरिंग नसतात, पण रोहू सारखा फिश घेतला तर त्यांच्या गिल्स वरती कव्हरिंग असतं ऑपरकुलम नावाचं. माउथ, यांचं माउथ टर्मिनल आहे. यांचं माउथ इथं व्हेंट्रल माउथ आहे, सॉरी, यांचं माउथ व्हेंट्रल साइडला आहे, यांचं माउथ टर्मिनल आहे, टर्मिनल माउथ आहे. यांची टेल हेट्रोसिरल आहे, अनइक्वल दिसते टेल. यांची टेल होमोसिरल आहे, इक्वल दिसते टेल. अशा प्रकारचे अनेक डिफरन्सेस यांच्यामध्ये आहेत. पेक्टोरल फिन्स, पेल्विक फिन्स लोकोमोशन साठी असणारच. आता
याच्यामध्ये आणखी डिफरन्स बघूया. यांचं माउथ कसं आहे, वेंट्रल साइडला आहे, पॉवरफुल जॉज आहेत, गिल स्लिट्स आर प्रेझेंट बट विदाउट कव्हरिंग. हे बघा, गिल स्लिट आहेत पण कव्हरिंग आहेत का, ऑपरकुलम आहे का, नाही. पण बोनी फिश मध्ये मात्र माउथ टर्मिनल आहे आणि 4 पेअर्स ऑफ गिल्स विथ कव्हरिंग कॉल्ड ॲज ऑपरकुलम. ऑपरकुलमचं कव्हरिंग त्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्किन, याच्या स्किन वरती प्लॅक्वाइड टाइपचे स्केल्स असतात कॉन्ड्रिस्थाईस मध्ये. द टीथ आर मॉडिफाईड प्लॅक्वाइड स्केल्स विच आर बॅकवर्डली डिरेक्टेड. त्याचे टीथ जे आहेत ते प्लॅक्वाइड स्केलचं मॉडिफिकेशन होऊनच असे मागच्या बाजूला बॅकवर्डली डिरेक्टेड आहेत. यांच्यामध्ये स्केल आहेत पण ते सायक्लॉइड टेनॉइड टाइपचे स्केल्स आहेत. क्वाड्रिस्थाईस मध्ये एअर ब्लॅडर नसतं. इकडं एअर ब्लॅडर बायोन्सी, तरंगण्यासाठी एअर ब्लॅडर असतं. इकडं एअर ब्लॅडर नसतं. सो दे हॅव स्विम कॉन्स्टंटली, सारखं पोहत राहतात हे मासे, कारण त्यांच्याकडं एअर ब्लॅडर नसतं बायोन्सी, तरंगण्यासाठी. सिंकिंग होऊ नये म्हणून कॉन्स्टंटली स्विमिंग करतात हे मासे. पायोकिलोथर्म्स म्हणजे कोल्ड ब्लडेड आहेत, कोल्ड ब्लडेड. सो देअर बॉडी टेम्परेचर चेंजेस विथ टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. जसं एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर बदलतं तसं बॉडीचं टेम्परेचर बदलतं. दोन्ही कोल्ड ब्लडेडच आहेत. हार्ट 2 चेंबर्ड आहे, 1 ऑरिकल 1 व्हेंट्रिकल. इकडं पण हार्ट 2 चेंबर्ड, 1 ऑरिकल 1 व्हेंट्रिकल. सेक्सेस सेपरेट. मेल मध्ये पेल्विक फिन बियर्स क्लॅस्पर. मेल मध्ये कॉपुलेटरी ऑर्गन आहे क्लॅस्पर नावाचा कार्टिलॅजिनस फिश मध्ये. इकडं सेक्सेस सेपरेट आहेत ओस्टिओस्थाईस मध्ये. यांच्यामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल आहे, यांच्यामध्ये फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे आणि मोस्टली ओव्ही पॅरस आहेत. इकडं बरेच मेंबर विवी पॅरस डायरेक्ट पिलांना जन्म देतात, इकडं अंडी घालणारे आहेत. फर्टिलायझेशन असं आहे. डेव्हलपमेंट याची कशी आहे, डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. इथं पहा, मेल मध्ये हा पेल्विक फिन आहे, तिथं क्लॅस्पर नावाचा कॉपुलेटरी ऑर्गन पाहायला मिळतो. फिमेल मध्ये हे क्लोका नावाचं ॲपरेचर पाहायला मिळतं. एक्झाम्पल्स पाहिले तर कॉन्ड्रिस्थाईस म्हणजे कार्टिलॅजिनस फिशचे एक्झाम्पल पाहिले तर स्कॉलिडॉन म्हणजे डॉग फिश म्हणतो आपण, त्याला सेन्स असतो भरपूर, सेन्स ऑफ स्मेल पॉवरफुल आहे याचा, म्हणून त्याला डॉग फिश म्हणतो, कारण डॉग मध्ये सुद्धा सेन्स ऑफ स्मेल पॉवरफुल असतो. त्यानंतर कार्चारोडॉन, ग्रेट व्हाईट शार्क. त्यानंतर प्रेस्टिस, सॉफिश, ट्रायगॉन, स्टिंग रे फिश, टर्पेडो, इलेक्ट्रिक रे फिश, त्याच्याकडं इलेक्ट्रिक ऑर्गन आहे, आणि स्टिंग रे जो आहे त्याच्याकडं पॉयझनस स्टिंग असतं. असे प्रकारचे कार्टिलॅजिनस फिशचे एक्झाम्पल आहेत. आता बोनी फिश त्यातले मराईन जे आहेत ते एक्झोस्कोटस, फ्लाइंग फिश, हिपोकॅम्पस, सी हॉर्स हे बोनी मराईन फिश आहेत. आणि फ्रेश वॉटर मध्ये राहणारे लेबिओ म्हणजे रोहू,
कटला आणि क्लॅरियस मागुर. आपण ॲक्वेरियममध्ये फिश ॲक्वेरियममध्ये जे फिश पाळतो ते असतात बेटा म्हणजे फायटिंग फिश आणि टेरोफायलम म्हणजे एंजल फिश. अशा प्रकारचे फिश आपण ॲक्वेरियममध्ये पाळत असतो.